बरं, नासाची आर्टेमिस 2 मोहीम या मोहिमेमुळे मानव पुन्हा एकदा चंद्राच्या दिशेने झेप घेतोय. पण थांबा, हे काही साधंसुधं मिशन नाहीये. चला, या ऐतिहासिक प्रवासात जरा 8 डोकावून पाहूया की नक्की काय घडणार आहे. खरं तर हे फक्त एक उड्डाण समजू नका. ही आहे मानवी अंतराळ संशोधनातील एका नव्या पर्वाची, एका नव्या युगाची सुरुवात. हा एक असा क्षण आहे जो येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. तर एक नवीन अध्याय. पण प्रश्न असा आहे की आर्टेमिस 2 जुन्या अपोलो मिशन्सपेक्षा इतकी वेगळी का आहे? असं काय खास आहे यात? आणि कशाच्या आधारावर आपण म्हणू शकतो की ही एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे? चला, हेच जाणून घेऊया. इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? ह्या मोहिमेचा उद्देश फक्त चंद्रावर एक चक्कर मारून परत येण्याचा नाहीये. अजिबात नाही. तर तिथे चंद्रावर माणसाच्या कायमच्या वास्तव्याचा पाया रचणं हा आहे. आणि हो, मंगळावर जाण्याचं जे आपलं मोठं स्वप्न आहे ना, त्याची ही पहिली पण सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. बरं, आता बोलूया त्या लोकांबद्दल जे हे सगळं प्रत्यक्षात घडवून आणणार आहेत. म्हणजे या मोहिमेचा जो ऐतिहासिक क्रू आहे त्यांच्याबद्दल. हे 4 अंतराळवीर खरं तर इतिहास घडवायला निघाले आहेत. ही टीमच बघा ना किती खास आहे. यात आहेत क्रिस्टिना कोच, चंद्राच्या सफरीवर जाणारी पहिली महिला. विक्टर ग्लोवर हे पहिले आफ्रिकन अमेरिकन व्यक्ती असतील जे चंद्रावर जातील. जेरेमी हॅन्सन, चंद्रावर जाणारे पहिले कॅनेडियन. आणि या सगळ्या टीमचं नेतृत्व करत आहेत मिशन कमांडर रीड वाइझमन. म्हणजे ही टीम फक्त अंतराळवीरांची नाहीये, तर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि विविधतेचं एक उत्तम उदाहरण आहे. चला तर मग आता या महाप्रवासाच्या रोमांचक कहाणीकडे वळूया. बघूया यातले काही महत्त्वाचे आणि अविस्मरणीय क्षण कोणते असणार आहेत. हा संपूर्ण प्रवास असणार आहे 10 दिवसांचा आणि यातला प्रत्येक क्षण महत्त्वाचा असेल. पण यातला जो 6वा दिवस आहे ना, तो खऱ्या अर्थाने इतिहास घडवणारा ठरणार आहे. का? कारण याच दिवशी हे यान चंद्राच्या त्या बाजूनं जाईल जी आपल्याला पृथ्वीवरून कधीच दिसत नाही. म्हणजे चंद्राची गूढ फार साईड. जरा विचार करा, त्या अंतराळवीरांना काय अद्भुत दृश्य दिसलं असेल. चंद्राच्या मागून दिसणारं पूर्ण सूर्यग्रहण, एक असं दृश्य जे पृथ्वीवरून पाहणं शक्यच नाही. शिवाय त्यांनी अर्थ राईज आणि अर्थ सेटचे, म्हणजे पृथ्वीच्या उगवण्याचे आणि मावळण्याचे ते अविस्मरणीय क्षण अनुभवले. इतकंच नाही तर चंद्राच्या पृष्ठभागाच्या अभ्यासासाठी त्यांनी हजारो हाय रेझोल्युशन फोटोजसुद्धा काढले. बरं, ही मोहीम भविष्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे? आणि ती आपल्यासाठी नेमका कोणता वारसा मागे ठेवणार आहे? चला, यावर एक नजर टाकूया. 1972 सालची गोष्ट आहे. अपोलो 17च्या अंतराळवीरांनी पृथ्वीपासून सर्वात लांब जाण्याचा एक रेकॉर्ड बनवला होता. विचार करा, तब्बल 50 वर्षांपेक्षा जास्त काळ हा विक्रम कोणीही मोडू शकलेला नाही. पण आता आर्टेमिस 2 हा विक्रम मोडायला पूर्णपणे सज्ज आहे. अगदी बरोबर, आर्टेमिस 2चा क्रू पृथ्वीपासून सर्वात दूर प्रवास करणारे मानव ठरणार आहेत. एक नवा विक्रम त्यांच्या नावे नोंदवला जाणार आहे. हे खरंच एक ऐतिहासिक मोठं यश असेल. पण हे फक्त विक्रम करण्यापुरतं नाहीये. या मोहिमेचे 3 खूप महत्त्वाचे उद्देश आहेत. पहिलं म्हणजे ओरियन स्पेसक्राफ्टची लाईफ सपोर्ट आणि नॅव्हिगेशन सिस्टम व्यवस्थित काम करते की नाही हे तपासणं. दुसरं, अंतराळवीरांसाठी हे यान दीर्घकाळच्या प्रवासासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे याची खात्री करणं. आणि तिसरं म्हणजे यानंतर ज्या मोहिमा चंद्रावर उतरतील, विशेषतः दक्षिण ध्रुवाजवळ, त्यांच्यासाठी एक प्रकारे वाट तयार करणं. आणि ह्या सगळ्या चाचण्या यशस्वीपणे पार पाडून हे यान पुन्हा पृथ्वीवर सुरक्षितपणे परत येईल. पॅसिफिक महासागरात त्याचं स्प्लॅशडाऊन होईल. याचा सरळ अर्थ असा असेल की पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करण्याची जी सगळ्यात अवघड आणि धोकादायक प्रक्रिया आहे, ती यशस्वी झाली आहे आणि आपली टेक्नॉलॉजी तयार आहे. आर्टेमिस 2च्या यशानंतर एक गोष्ट नक्की आहे, चंद्रावर आणि त्याही पुढे जाण्याचे दरवाजे आता उघडले जातील. पण मग प्रश्न हा उरतो की माणसाचं चंद्रावरचं पुढचं पाऊल नेमकं काय असेल? तिथे एक नवी वसाहत उभी राहील की मंगळाच्या दिशेने एक मोठी झेप घेतली जाईल? भविष्य काहीही असो, ते रोमांचक असणार आहे यात शंका नाही.